ओके, सो आज आपल्याला काय बघायचंय? कोणता पॉइंट बघायचा आपल्याला? एनसीईआरटी सर्वांच्या समोर असेल. काय बघायचंय मग आज आपल्याला? कोणता पॉइंट बघायचा आहे? द मशिनरी ऑफ रेप्लिकेशन, है ना? राईट. ओके, मशिनरी म्हणजे काय? मशिनरी कशाला म्हणणार? एखाद्या प्रोसेसला कंप्लीट करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता पडते. ओके, त्याला जनरली आपण एक टर्म देतो, दॅट इज नथिंग बट मशिनरी. राईट. ओके, आपण कोणता प्रोसेस बघतोय? कोणता प्रोसेस बघतोय आपण? रेप्लिकेशन. ओके, स्पेसिफिकली जर बघायला गेलं तर कशाचं रेप्लिकेशन बघतोय आपण? डीएनएचं रेप्लिकेशन बघतोय. कशाचं रेप्लिकेशन बघतोय? डीएनएचं रेप्लिकेशन बघतोय. ओके, आता मला सांगा, डीएनए मॉलिक्युलला रेप्लिकेट करण्यासाठी ओके कशाची आवश्यकता पडेल? काय वाटतं? सेलमध्ये एखादं कार्य करायचं आहे, कशाची गरज पडते? प्रोटीनची गरज पडते. राईट. ओके, सेलमध्ये फंक्शनल मॉलिक्युल कोणता आहे? प्रोटीन आहे. राईट. ओके, आणि आपल्याला ही गोष्ट पण माहिती आहे की मोस्ट ऑफ द प्रोटीन्स और एन्झाईम्स जे असतात है ना, जनरली ते काय असतात? प्रोटीन इन नेचर असतात. बरोबर. ओके, तर डीएनएचं जर रेप्लिकेशन करायचं आहे तर आपल्याला बऱ्याच एन्झाईम्सची गरज पडू शकते. ओके, ही गोष्ट सगळ्यांना क्लिअर पाहिजे की एखादी प्रोसेस जर सेलमध्ये करायची आहे, जसं याच्या अगोदर आपण फोटोसिंथेसिस बघितलेलं आहे, याच्या अगोदर आपण रेस्पिरेशन बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रोसेसेस आपण बघितल्या, बऱ्याच मेटाबॉलिक प्रोसेसेस आपण बघितल्या. बरोबर. त्याच्यामध्ये सुद्धा कशाची गरज आहे? एन्झाईमची गरज पडते. तसंच इथे रेप्लिकेशन असेल, ट्रान्सक्रिप्शन असेल, ट्रान्सलेशन असेल, तिथे काही प्रोटीन रूपी काय पाहिजे? एन्झाईम्सची आवश्यकता तिथे असते. एखाद्या सेलमध्ये रेप्लिकेशन ही प्रोसेस कधी होते? कोणत्या फेज मध्ये होते सांगता येईल? कोणत्या स्टेज मध्ये होते? सेल सायकल अँड सेल डिव्हिजन ही आठवा. एस फेज, दॅट इज सिंथेटिक फेज मध्ये काय होते? सेलची जनरली काय होतं? रेप्लिकेशन कन्फर्म केलं जातं. राईट. ओके, एस फेज कशाच्या नंतर असेल? कोणत्या फेजच्या नंतर येतं? जीवन फेजच्या नंतर येतं. जीवन फेज मध्ये काय काय होतं है ना? सेलची ग्रोथ होते, सायटोप्लाझम वाढतं. सायटोप्लाझम वाढतं म्हणजे त्याच्यामधले कंपोनंट्स वाढतील है ना? राईट. ओके, सेलची साईज वाढते, सायटोप्लाझम वाढतं. सायटोप्लाझम मध्ये जे काही कंपोनंट्स असतील, जे काही सोल्युट्स असतील, जे काही प्रोटीन्स असतील, जे काही एन्झाईम्स असतील, ते वाढतील. तर मला सांगा, सेलला डिवाइड करण्यासाठी ज्या काही गोष्टींची आवश्यकता भासेल, ती गोष्ट कुठे बनेल? कोणत्या फेज मध्ये बनेल? जीवन फेज मध्ये बनेल. बरोबर. ओके, ना बघा, सगळ्यात अगोदर रेप्लिकेशनसाठी आपल्याला कशा कशाची गरज आहे? ओके, सगळ्यात पहिला पॉइंट येतो जो की ज्याची रिक्वायरमेंट असते सेलच्या रेप्लिकेशनच्या प्रोसेसमध्ये, दॅट इज एन्झाईम्स. राईट. ओके, एन्झाईम्स काय असतात? बायोकॅटलिस्ट असतात. काय करतात? मेटाबॉलिक रिएक्शनचा रेट काय करतात? इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतात, रेग्युलेट करू शकतात. बरोबर. कोणकोणते एन्झाईम्स आहेत माहितीये का? बघा, सगळ्यात पहिला आहे, जर मी सिक्वेन्स वाईज लिहितोय, जर मी कसं लिहितोय? सिक्वेन्स वाईज जर लिहितोय तर सगळ्यात पहिला येतो हेलिकेज, जो की आपल्या एनसीईआरटी मध्ये याचं नाव दिलेलं नाहीये. ओके, दुसरा येणार एक मिनिट, डीएनए, डिपेंडंट आरएनए,
पॉलिमरेज. ओके, याचं सुद्धा नाव एनसीईआरटी मध्ये दिलेलं नाहीये. ओके, नंबर 3 डीएनए डिपेंडेंट डीएनए पॉलिमरेज, याचं नाव एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे. सुरुवातच या एन्झाईम पासून एनसीईआरटीने केलेली आहे. बघा लक्षात घ्या, रेप्लिकेशनचं जास्तीत जास्त काम करणारा एन्झाईम जर कोणता असेल तर तो कोणता आहे? डीएनए डिपेंडेंट डीएनए पॉलिमरेज. काय नाव आहे एन्झाईमचं? डीएनए डिपेंडेंट डीएनए पॉलिमरेज. ओके, नेक्स्ट अजून आहे का एन्झाईम्सची नावं? आहे का? एक आहे बघा, डीएनए लायगेज, है ना, एकदम एनसीईआरटीच्या त्या पॅराग्राफच्या सगळ्यात बेसला. राईट. ओके, काय आहे? डीएनए लायगेज. ओके, आणि महत्वाचा एक आहे जो की एनसीईआरटी मध्ये पुन्हा दिलेला नाहीये, दॅट इज आरएनएज. कोणता? आरएनएज. आता नाव किंवा कसं लिहिलंय ते बघून घ्या. ओके, आठवतंय का आपण एका सेशन मध्ये बोललो होतो कशाबद्दल? आठवतंय का? डीएनएज आणि डीएनएज, है ना. हा काय होता? आणि मल्टिपल डीएनएज, है ना, एकापेक्षा जास्त डीएनएज, त्याला आपण काय म्हणणार? डीएन अपॉस्ट्रोफी एस किंवा एस. ओके, वेअर एज डीएनएज जर शब्द आला तर काय? तो काय असेल? बेसिकली एन्झाईम असेल. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे? ओके, ह्या एन्झाईम्सची आवश्यकता सेलला रेप्लिकेशन करण्यासाठी असते. ओके, जे कोणी लिहिताय ते सध्या लिहू नका. ओके, समजून घ्या. ओके, लिहिण्यासाठी मी थोडा वेळ देणार आहे. ओके, बघा कोणकोणते एन्झाईम्स आहेत? हेलिकेज, त्याच्यानंतर डीएनए डिपेंडेंट डीएनए डिपेंडेंट आरएनए पॉलिमरेज, त्याच्यानंतर डीएनए डिपेंडेंट डीएनए पॉलिमरेज, त्याच्यानंतर आरएनएज आणि त्याच्यानंतर डीएनए लायगेज. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे? ओके, नाव बघा, एक प्रोसेस आहे ज्या प्रोसेसचं नाव आहे पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन. व्हॉट डू मीन बाय पॉली? मेनी, मोर युनिट्स. बरोबर. ओके, खूप सारे युनिट्स जोडणारी प्रोसेस. कोणती प्रोसेस? खूप सारी युनिट्स जोडणारी प्रोसेस. ओके, नाव महत्वाची गोष्ट तिथे ना दोन शब्द आले बघा, पॉलिमरेज, पॉलिमरेज. ओके, नाव तिथे अजून एक शब्द आला होता डीएनए डिपेंडेंट. कशाचं डिपेंडन्सी? डीएनए ची डिपेंडन्सी. काय बनवणार? एकतर आरएनए जोडणार किंवा काय जोडणार? डीएनए जोडणार. बघा प्रोसेस काय आहे, कशी आहे समजून सांगतो. ओके, बघा विचार करा की हा एक मॉलिक्यूल आहे. कोणता? डीएनएचा. कोणता मॉलिक्यूल आहे? डीएनएचा मॉलिक्यूल आहे. सिंगल स्ट्रँडेड डीएनए. सिंगल स्ट्रँडेड काय आहे? डीएनए आहे. ओके, नाव डीएनए आहे तर याच्यामध्ये सिक्वेन्स असेल कशाची? न्यूक्लियोटाइड्सची. कशाची सिक्वेन्स असेल? न्यूक्लियोटाइड्सची. ए टी जी सी सी जी टी ए सपोज आणि जी. ही काय? एक डीएनए ची सिक्वेन्स आहे. ओके, मी ज्या वेळेस एक एन्झाईम म्हणतो डीएनए डिपेंडंट डीएनए
पॉलिमरेज. काय नाव घेतोय मी बघा, डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज. ओके, डीएनए डिपेंडंट म्हणजे तो एन्झाईम कशावर डिपेंडंट आहे? डीएनए वर डिपेंडंट आहे. का कशाचं पॉलिमरायझेशन करणार आहे? डीएनएचं पॉलिमरायझेशन करणार आहे. समजतंय? गोष्ट कळते. आता सपोज ह्या डीएनए मॉलिक्युल सोबत मी काय केलं, डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज जर अटॅच केला तर तो काय करतो सेलमध्ये किंवा माझ्या एखाद्या लॅब कंडिशन्स मध्ये. ओके, तर तो काय करतो माहिती आहे का? सपोज विचार करा, माझा हात काय आहे? डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज आहे. ओके, हा काय करतो माहिती आहे का? हा ह्या स्ट्रँडला पकडतो. स्ट्रँडला पकडल्याच्या नंतर रीड करतो की पहिला न्यूक्लियोटाइड कोणता आहे? ए, दॅट इज ऍडेनाइन, राईट? ओके, नाव ए ला अपोजिट काय आला पाहिजे? ते कोण रीड करतोय? डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज. काय रीड करतोय? ए रीड करतोय, राईट? ओके, आणि तो काय म्हणतो? एच्या अपोजिट काय आला पाहिजे? टी. चला इथे टी जोडा. समजते एक गोष्ट? इथपर्यंत काय डाऊट आहे का? ना पहिला न्यूक्लियोटाइड वाचला. ओके, आता शिफ्ट करणार दुसऱ्या न्यूक्लियोटाइड वर. काय वाचलंय? काय लिहिणार? पुन्हा तिसऱ्या न्यूक्लियोटाइड वर काय वाचलंय? काय लिहिणार? काय वाचलंय? काय लिहिणार? असं ऍक्च्युली असं नसतं, इकडनं बनतो तो, बट आपण इकडनं बनवलाय मी आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. ओके, याला काय म्हणणार? पॉलिमरायझेशन. बेसिस काय होता? कशाला वाचलंय? डीएनएला. कोणते न्यूक्लियोटाइड जोडलेत? डीएनएचे. म्हणून डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज. डीएनएला बघून डीएनएचे खूप सारे युनिट्स जोडणारा एन्झाईम. समजतंय? काय डाऊट आहे? ओके, आता याला जर मी डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज म्हटलं तर बघा, वाचल काय? डीएनए. ऍड काय करल? आरएनए. ऑफकोर्स इथे मी डायरेक्ट काय लिहितोय? टी लिहितोय, सी लिहितोय, बरोबर? ओके, आपण ज्यावेळेस टी सी इथे लिहितोय जनरली हे आपण काय कन्सिडर करतोय की शुगर वगैरे सगळी कोणती असेल? डिऑक्सिरायबोज शुगर असेल, बरोबर? ओके, आणि यू नाहीये म्हणजे काय? हा मॉलिक्यूल, खालचा मॉलिक्यूल पण काय आहे? डीएनए. डीएनएला बघून डीएनएचं काय झालं? पॉलिमरायझेशन झालं. ओके, नेक्स्ट दुसरा स्टँड बघूयात. है ना, ऍक्च्युली मी इकडनं नव्हतं करायला पाहिजे, मी तिकडनं करायला पाहिजे होतं, कारण की 5 प्राईम टू 3 प्राईम ऍड होत असतं, बट असो. ओके, आपल्या अंडरस्टँडिंग साठी है ना, आपण ज्यावेळेस मेन डायग्राम काढणारे, आपण मेन ज्यावेळेस प्रोसेस बघणार त्यावेळेस आपण याला अप्रोप्रिएट करू अजून. ओके ना, आता डिपेंड करा बघा की हा एक डीएनए मॉलिक्यूल आहे सपोज, है ना. याच्यापेक्षा याला मी असं करतो 3 प्राईम टू 5 प्राईम, है ना. आपण आपला स्टँडर्ड चेंज केला, है ना. चला इथे सपोज ए जी जी सी सी जी सी जी सी सी टी ए टी. कोणता मॉलिक्यूल आहे? डीएनएचा एक सिंगल स्टँड आहे, राईट. ओके, आता इथे मी एन्झाईम बदलतो, इथे मी एन्झाईम बदलतो. आपल्या लिस्ट मधला पहिला एन्झाईम लिहितोय कोणता? गुड. डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. वाचणार कशाला? डीएनए ला. ऍड काय करणार? कोणते न्यूक्लियोटाइड?
आरएनए चे न्यूक्लियोटाइड काय करणार, ऍड करणार. ओके, चला आता पुन्हा माझा हात कन्सिडर करा, काय एन्झाईम. ओके, नाव काय वाचलं आहे, ए. काय जोडणार आहे, काय जोडणार आहे, याच्या अपोजिट काय येईल आरएनए मध्ये, काय वाचला, काय जोडेल, एच्या अपोजिट, पक्का का टीच्या अपोजिट चुकलाय, येस टीच्या अपोजिट चुकलाय, आणि समजतंय. हा माझा काय झाला, आरएनए मॉलिक्यूल झाला, हा माझा काय झाला, आरएनए मॉलिक्यूल झाला. गोष्ट कळतीये, याची सुद्धा 5' टू वाचलं काय, जोडला काय, डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. गोष्ट कळतीये, इथपर्यंत काय डाऊट आहे. आता पहिल्या स्लाइड मध्ये आपण बघितलं होतं की पॉलिमरेज एन्झाईम्स पाहिजेत, है ना. फक्त एन्झाईम्सने काम होईल का, नाही. फक्त एन्झाईम्सने काम होईल का, नाही. हे सुद्धा लागतील ना, हे जोडायचे आहेत ना, है ना. हे सेलमध्ये बनले पाहिजे. काय आहेत हे, टीए, सीए, हे काय आहेत, न्यूक्लियोटाइड्स. जर आरएनए असेल तर राइबो न्यूक्लियोटाइड्स, डीएनए असेल तर डीऑक्सी राइबो न्यूक्लियोटाइड. बरोबर, गोष्ट कळतीये. त्याला जर मला अजून एका चांगल्या प्रेफरन्सने लिहायचंय, दॅट इज मी लिहिणार बघा, त्याला मी लिहू शकतो, जर डीएनए बनवायचा आहे तर DNTPs, डीऑक्सी न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट. काय वापरले जातात, जर डीएनए बनवायचं आहे, सपोज आरएनए बनवायचं तर ऑफकोर्स काय लागेल, न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट लागतील. ओके, इथे काय फुल फॉर्म आहे, डीऑक्सी डीऑक्सी न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट. ओके, काय आहेत हे, एक्झाम्पल सांगता येतील का डीएनटीपीस चे. बर मला सांगा, न्यूक्लियोटाइडचे नाव सांगा बरं मला एखादा. ऍडेनाइनचा न्यूक्लियोटाइड कोणता आहे, ऍडेनाइनचा न्यूक्लियोटाइड ऍडेनलिक ऍसिड, है ना. किंवा डीएनए मध्ये डीऑक्सी ऍडेनिलिक ऍसिड. ओके, किंवा डीऑक्सी ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट, डीऑक्सी ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट. बरोबर का, कारण की शुगर कोणती आहे, डीऑक्सी. नायट्रोजन बेस कोणता आहे, ऍडेनिन, म्हणून डीऑक्सी ऍडिनोसिन. फॉस्फेट किती आहे, म्हणून मोनोफॉस्फेट. मी इथं काय लिहिलं, म्हणजे काय, 3 फॉस्फेट, म्हणजे 3 फॉस्फेट. बघा कसे येणार, सपोज जर मी डीएनटीपीस बद्दल गोष्ट करतोय तर इथे नायट्रोजिनस बेस, इथे काय नायट्रोजिनस बेस, इथे CH2OH पाहिजे. बट आपण न्यूक्लियोटाइड बद्दल बोलतोय तर पहिला फॉस्फेट, बरोबर, दुसरा फॉस्फेट, तिसरा फॉस्फेट. समजतंय, गोष्ट कळतीये.
अशी अरेंजमेंट आपण याच्या अगोदर कुठे बघितली होती? एनर्जी रिच मॉलिक्यूल. व्हॉट इज द एनर्जी करन्सी ऑफ द सेल? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एटीपी? ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. म्हणजे तो काय आहे ऍक्च्युली? रायबोन्यूक्लियोटाइड आहे आणि त्याला 2 फॉस्फेट एक्स्ट्रा आहे, किंवा रायबोन्यूक्लियोसाइड आहे त्याला 3 फॉस्फेट अटॅच्ड आहेत. गोष्ट कळतीये काय सांगतोय? राईट? इथपर्यंत काय डाऊट आहे? आता मी इथे लिहिलंय डीऑक्सी न्यूक्लियोटाइड, म्हणजे शुगरच्या दुसऱ्या कार्बनला काय नसेल? ऑक्सिजन नसेल किंवा OH ग्रुप नसेल. OH नाही, ऑक्सिजन नसेल, म्हणून शुगर कोणती झाली? एका साइडला म्हणून किती फॉस्फेट? आपल्या बुक मध्ये न्यूक्लियोसाइड दिलंय की न्यूक्लियोटाइड दिलंय बघा एकदा. डीएनटीपी साठी आय थिंक न्यूक्लियोसाइड दिलं असेल. जर आपण याला न्यूक्लियोटाइड लिहिणार तर ऍक्च्युली आपण एवढा ग्रुप कन्सिडर करणार है ना. राईट? ओके. न्यूक्लियोटाइड डायफॉस्फेट करू शकतो, किंवा याला आपण न्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट करू शकतो. काय करू शकतो? न्यूक्लियोटाइडच्या ऐवजी काय करा इथे? न्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट. गोष्ट कळतीये? समजतंय? ओके. आता याचे 2 रोल्स आहेत. याचे काम किती आहेत? 2. बघा, पहिलं काम काय की इमॅजिन करा की नायट्रोजन बेसच्या ऐवजी इथे काय ऍडेनिन आहे, जो की असू शकतो. मग ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट, डीऑक्सी ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. मला सांगा, ज्यावेळेस मला काय करायचंय? टीच्या अपोजिट ए लावायचा आहे, त्यावेळेस मी हा मॉलिक्यूल यूज करणार. कोणता? ATP. येस. दुसरा मॉलिक्यूल कोणता असू शकतो? GTP, ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट. तिसरा मॉलिक्यूल चौथा समजतंय? गोष्ट कळतीये? आपल्याला ही पण गोष्ट माहिती आहे की हे फॉस्फेटचे जे बॉन्ड्स आहेत यांच्यामध्ये काय स्टोअर असते? एनर्जी है ना. आपण बरेच रिएक्शन बघितले ज्याच्यामध्ये एटीपीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? एडीपी. काय रिलीज होते? एनर्जी. ही एनर्जी रिएक्शन मध्ये वापरली जाते. आता डीएनटीपी ला जुडायचं आहे कशासोबत? टेम्पलेट किंवा ज्या डीएनए ला बघितलंय त्यांनी त्याच्यासोबत अटॅच व्हायचंय है ना. इथे बघितलं ना आपण, आता इथे अटॅच व्हायचंय ना. तर अटॅचमेंट इथे बॉन्ड बनल, फॉस्फोडायस्टर बॉन्ड बनल, हायड्रोजन बॉन्ड बनल. त्याला काय लागतील? एनर्जी. कुठून येईल? हे 2 बॉन्ड तुटले, काय होईल? एनर्जी रिलीज होईल. ती एनर्जी बॉन्ड बनण्यासाठी, कोणते? फॉस्फोइस्टर किंवा फॉस्फोडायस्टर बॉन्ड बनण्यासाठी काय होईल? मदत होईल. हायड्रोजन बॉन्ड बनण्यासाठी काय होईल? मदत होईल. म्हणून डीएनटीपीचे 2 कामं आहेत. एक तर तो सबस्ट्रेट म्हणून काम करतो. सबस्ट्रेट काय असतो? ज्याला एन्झाइम्स अटॅच होईल है ना. आता एन्झाइमचं काम काय? टी बघणे आणि त्याच्या जागी काय जोडणे? ए जोडणे है ना. मग सबस्ट्रेट तिथे अटॅच होईल. राईट? ओके. DNTPs acts as a substrate as well as it acts as a energy source. रिएक्शन कन्वर्ट करण्यासाठी प्रोडक्टचं कन्व्हर्जन, रिएक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होण्यासाठी? प्रोडक्ट मध्ये होण्यासाठी जी एनर्जीची रिक्वायरमेंट आहे ती कोण फुलफिल करतंय? डीएनटीपी फुलफिल करतंय. गोष्ट कळतीये सर्वांना? इथपर्यंत काही डाऊट आहे? ओके ना. बघा, रिक्वायरमेंट काय काय होत्या? एन्झाइम्स आणि डीएनटीपी
हा ऑफकोर्स जर तुम्ही हे काम कुठं करताय, हे काम कुठं होतंय, सेलच्या आतमध्ये इन विवो कंडिशन्स मध्ये जर होतंय, तर एवढ्याच गोष्टींची काय आहे, आवश्यकता आहे. जर तुम्ही ही गोष्ट कुठे करताय, लॅब कंडिशन्स मध्ये करताय, तर तुम्हाला थोडीशी वेगळ्या गोष्टींची अजून आवश्यकता पडू शकते. बट ही प्रोसेस सेलच्या आतमध्ये होतीये, म्हणून या दोनच गोष्टींची आवश्यकता सेलला असते, ज्या वेळेस सेल काय करतो, रेप्लिकेशनला सुरुवात करतो. गोष्ट कळतीये, समजतंय, काय डाऊट आहे? चला पुढे बघूयात मग. ओके, नाव ई कोलायचं जेनेटिक मटेरियल किती आहे, जिनोम किती आहे सांगा बरं. ई कोलाय 4.6 into 10 to the power 6, right? Okay, 10 to the power 6. Okay, now एवढा मोठा जिनोम जो आहे त्याला रेप्लिकेट करण्यासाठी कोण जबाबदार आहे? ऑफकोर्स डीएनए पॉलिमरेज. कोण? डीएनए पॉलिमरेज. मग डीएनए पॉलिमरेज कडे कोणकोणत्या प्रॉपर्टीज पाहिजेत, है ना? एक एन्झाईम आहे, एन्झाईमचे काय पाहिजेत, काही फीचर्स पाहिजे, काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे, काही प्रॉपर्टीज पाहिजे. तर दोन प्रॉपर्टीज महत्वाच्या आहेत. कोणाच्या? डीएनए पॉलिमरेजच्या. डीएनए पॉलिमरेजच्या दोन प्रॉपर्टीज. आता डीएनए पॉलिमरेज ऑफकोर्स तो डीएनए डिपेंडेंट नसेल, डीएनए ला वाचन आणि काय जोडेल, डीएनटीपीज जोडेल. ओके ना, बघा पहिली प्रॉपर्टी आहे प्रोसेसिव्हिटी. प्रोसेसिटी या फिर प्रोसेसिव्हिटी. ओके, प्रोसेसिव्हिटीचा अर्थ असा होतो की किती फास्ट काम होऊ शकतं, किती फास्ट काम होऊ शकतं, राईट? ओके, आता एक एक्झाम्पल आपल्या एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे की 4.6 into 10 to the power 6 बेस पेअर्सचं रेप्लिकेशन करण्यासाठी 18 मिनिटं लागतात. किती मिनिटं लागतात? 18 मिनिटं लागतात. म्हणजे त्या डीएनए पॉलिमरेजची जी प्रोसेसिव्हिटी आहे ती आहे 2000 बेस पेअर्स पर सेकंड. तो एन्झाईम इतका फास्ट काम करतो की एका सेकंदामध्ये तो जवळपास 2000 बेस पेअर काय करतो, ऍड करतो. दिस इज नथिंग बट प्रोसेसिव्हिटी. जितका डीएनए पॉलिमरेजची प्रोसेसिव्हिटी जास्त, तितकं फास्ट काम. बरोबर है ना? इट इज जस्ट लाईक व्हॉट, इट इज जस्ट लाईक की एखादा व्यक्ती एखादी गोष्ट किती फास्ट करतो, है ना? राईट? ओके, बऱ्याच वेळेस असं होऊ शकतं की एखादं पेज लिहायचंय, तर तो एखादा व्यक्ती तो पेज किती फास्ट लिहू शकतो. सपोज टाईप करायचंय पेज, एखादा पेज तो व्यक्ती किती फास्ट टाईप करू शकतो, है ना? आपल्या एक्झाम्स वगैरे असतात कशाच्या, टायपिंगच्या वगैरे, राईट? ओके, सो त्याच्यामध्ये कळतं की आपल्याला एक पॅराग्राफ टाईप करण्यासाठी त्याला किती वेळ लागतोय, किती कमी वेळामध्ये तो पेज पूर्ण टाईप करून ठेवतोय. प्रोसेसिव्हिटी. त्याला काय म्हणणार? प्रोसेसिव्हिटी. की एका सेकंदामध्ये किंवा एका मिनिटामध्ये तो एन्झाईम किती पटपट काय करतो, किती बेस पेअर्सला ऍड करतो. दॅट इज नथिंग बट प्रोसेसिव्हिटी. ओके, दुसरी प्रॉपर्टी येते फिडेलिटी. कोणती? फिडेलिटी. फिडेलिटीचा अर्थ की चला मी एक पेज सपोज एका मिनिटामध्ये जवळपास 100 शब्द काय करू शकतो, टाईप करू शकतो, राईट? ती काय झाली माझी प्रोसेसिव्हिटी. बरोबर? पण जर त्या 100 शब्दांपैकी 50 चुकत असतील तर त्या कामाचं आहे का ते? अॅक्युरसी. येस, चुका न करणे. आता मला सांगा, एच्या अपोजिट
ईच्या अपोजिट, सीच्या अपोजिट, जीच्या अपोजिट. ओके, या स्पीडने तुम्हाला किती करायचे? 2000 बेस पेअर पर सेकंड करायचे. ऑफकोर्स चुका होतील, ऑफकोर्स चुका होतील, कारण की आपण एका मिनिटामध्ये एवढे करू शकत नाही पटपट, है ना. बट किती कमी चुका होतील? फिडिलिटी. जितक्या कमी चुका होतील तितका एन्झाईम कसा आहे? ऍक्युरेट आहे, है ना. एखादी थेरी लिहित असताना जितक्या कमी स्पेलिंग मिस्टेक होतील तितका तो विद्यार्थी काय असतो? ऍक्युरेट, म्हणजे त्याला स्पेलिंग वगैरे त्याचं नॉलेज कळतं. फिडिलिटी इज नथिंग बट ऍक्युरेसी, है ना. बेसिस जॉईन करताना तो एन्झाईम किती कमी चुका करतो. समजलंय? इथपर्यंत काही डाऊट आहे? ओके, चला आता आपल्याला प्रोसेस बघायचा आहे कशाचा? डीएनए रेप्लिकेशनचा. कोणता प्रोसेस बघायचा आहे? डीएनए रेप्लिकेशनचा. ओके, डीएनए रेप्लिकेशनचा प्रोसेस सुरू करण्या अगोदर ओके आपल्याला ई कोलायचा डीएनए माहिती आहे, राईट. ई कोलाई मध्ये कोणता डीएनए असेल बरं? सॉरी, कोणत्या प्रकारचा डीएनए असेल? डबल स्टँडर्ड असेल, लिनियर असेल, सर्क्युलर असेल? सर्क्युलर असेल. कसा असेल? सर्क्युलर. बघा, येस, डबल स्टँडर्ड सर्क्युलर डीएनए. ओके, एक बाहेरचा स्टँड, एक आतला स्टँड, राईट. ओके, ना ह्या डीएनएचं मला काय करायचं आहे? रेप्लिकेशन करायचं आहे, राईट. ओके, आता हा असा असेल का? असं सरळ केलेला असेल का? हेलिक्स असेल. कसा असेल? हेलिक्स असेल. हेलिक्स असूनही यांच्यामध्ये काय असतील? हायड्रोजन बॉन्ड्स असतील, है ना. आपल्याला ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे की दोन स्टँडला जॉईन करण्यासाठी काय असतो? दोन स्टँडला जॉईन करण्यासाठी एक बॉन्ड असतो, दॅट इज नथिंग बट हायड्रोजन बॉन्ड. कोणता बॉन्ड? हायड्रोजन बॉन्ड. मला रेप्लिकेशन करायचंय, मला स्टँड किती पकडायचा आहे? डीएनए पॉलिमरेज किंवा आरएनए पॉलिमरेज असेल त्याला स्टँड किती पाहिजे? एक पाहिजे. आहेत किती? काय करावं लागेल? दोन असे आहेत, मला एकाचीच आवश्यकता आहे. काय करावं लागेल? यांच्यामध्ये गॅप निर्माण करावं लागेल, जेणेकरून एन्झाईम तिथे जाऊन काय करू शकेल? काम करू शकल. बरोबर? गोष्ट कळतीये? समजतं सगळ्यांना, राईट. ओके, मग असं कुठेही गॅप होईल का? नाही. एखादी स्पेसिफिक लोकेशन पाहिजे. एखादी काय पाहिजे? स्पेसिफिक लोकेशन पाहिजे. त्या ठिकाणी काय होऊ शकतो? डीएनएचा जो स्टँड आहे तो काय होऊ शकतो? सेपरेट होऊ शकतो. बरोबर, राईट. ओके, मग जी वीक जागा आहे तिथे सेपरेशन होऊ शकतं. मग कोणती वीक जागा असेल बरं? काय वाटतंय? एखाद्या डीएनए मॉलिक्युल मध्ये अशी कोणती जागा असेल जिथे हायड्रोजन बॉन्डची संख्या कमी आहे? 80, है ना. 80 मध्ये किती बॉन्ड आहेत हायड्रोजनचे? सीजी मध्ये. मग कुठे बॉन्ड किंवा कुठे बेसिकली आपल्याला सेपरेशन करणं सोपं जाईल? 80. ओके, ना विचार करा की हा सर्क्युलर डीएनए आहे. सर्क्युलर डीएनए मधला हा भाग एवढा. आता ऑफकोर्स सिक्वेन्स असेल डीएनएची. काय असेल? डीएनएची सिक्वेन्स असेल. ओके, त्याच्यामध्ये काय असतील? न्यूक्लियोटाइड्स असतील. ओके, इथे ह्या एरियाला जर मी 80 रिच म्हणलं, काय म्हणलं? 80 रिच. याचा काय अर्थ होतो? हा असा भाग आहे ज्याच्यामध्ये ऍडेनिन आणि थायमिन यांचा रेशो कसा आहे? सगळ्यात जास्त. एक पाठीमागे एक सिक्वेन्स बघितली होती, त्याच्यामध्ये मी सी जी सी जी जी सी जी सी केलं होतं. तो सीजी रिच एरिया होता. ओके, इथे मी 80 रिच म्हणतोय, म्हणजे जिथे सगळ्यात जास्त काय आहे? 80 आहेत, है ना, ऍडेनिन आणि थायमिन. ओके, हे दोनच काय आहेत? बेसिकली न्यूक्लियोटाइड सगळ्यात जास्त आहेत. या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डची संख्या कशी आहे?
कमी आहे, थोडासा तो एरिया कसा आहे, वीक आहे, म्हणून मी याला काय करू शकतो, तिथे ओपन अप करू शकतो, है ना. असा एरिया जिथून डीएनए काय होऊ शकतो, डीएनएचे 2 स्ट्रँड्स काय होऊ शकतात, वेगवेगळे होऊ शकतात, कारण की तिथे काय आहे, ऍडेनिन आणि थायमिन कसा आहे, जास्त आहे. अशा लोकेशनला, अशा पॉइंटला मी म्हणणार ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. काय म्हणणार, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. समजतंय इथपर्यंत? काय डाऊट आहे सगळ्यांना? ओके. आता बघा, मला सांगा, 2 स्ट्रँड्स एकमेकांना हायड्रोजन बॉन्डने पकडून ठेवलेले होते, राईट. ओके. आता त्याला सेपरेट करायचंय. सेपरेट करण्यासाठी तिथे आपला पहिला एन्झाईम जातो, दॅट इज नथिंग बट हेलिकेज. कोणता एन्झाईम जातो, हेलिकेज. हेलिकेजचे 2 कामं आहेत. हेलिकेजची किती कामं आहेत, 2. पहिलं काम, तो जो हेलिक्स आहे, ते जे टर्न्स आहेत त्याला तो सरळ करतो, राईट. ओके. कारण की टर्न मध्ये नाही होऊ शकत काम, त्याला काय करावं लागेल, सरळ करावं लागेल. ओके. दुसरी गोष्ट, हायड्रोजन बॉन्ड्सला काय करतो, ब्रेक करतो. 2 डीएनए स्ट्रँड एकमेकांच्या जवळ आहेत, त्यांच्यामधले हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाले. आता यांच्यामध्ये जी जागा आहे ती लूप होईल, है ना. बघा कशी होईल. एटी रिच ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन मध्ये कोण गेला, हेलिकेज गेला. त्यांनी काय केलं, यांच्यामधले जे हायड्रोजन बॉन्ड्स होते ते तोडले. आता हे जे बेसिकली डीएनए मॉलिक्यूल आहे हा काय झाला, एकमेकांपासून दूर झाला. ओके. एका प्रकारचा बबल बनला. काय बनला, बबल, फुगा बनला ना, राईट. ओके. अगोदर लॅडर होती, आता त्यांच्यामध्ये गॅप निर्माण झाला, काय बनला, बबल बनला. याला आपण म्हणू शकतो रेप्लिकेशन बबल. काय म्हणू शकतो, रेप्लिकेशन बबल. ओके. इथपर्यंत काय डाऊट आहे? ओके. हे झालं कशाचं, ई कोलायचं. हे झालं कशाचं, ई कोलायचं. आता जर मी एखादा युकॅरियोटिक सेल पकडला, एखादा काय पकडला, युकॅरियोटिक सेल पकडला, त्याच्यामध्ये डीएनए कसा असतो, डबल स्टँडर्ड असतो, बट सर्क्युलर असतो का, लिनियर असतो. काय असतो, लिनियर. चला मग लिनियर डीएनए काढू. येस. लिनियरचा अर्थ काय होतो, 2 एंड. सर्क्युलर म्हणजे ज्याचा पहिला फ्रंट जो होता तो एंडला जॉईन होत होता. इथे लिनियर काय आहे, तो त्याला 2 एंड आहेत. काय आहेत, 2 एंड आहेत. हा एंड, तो एक एंड, बरोबर. ओके. नाव इथे सुद्धा काय असेल, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असेल. एक असेल का, एकापेक्षा का, युकॅरियोटिक सेल मध्ये जास्तीत जास्त जर ह्युमन बिंगचं कन्सिडरेशन केलं तर खूप सारे क्रोमोझोम्स आहेत, है ना, राईट. ओके. एकच रेप्लिकेशनची ओरिजिन असली तर काम जमणार नाही. लेंथ पण कशी असते, खूप जास्त असते, राईट. ओके. म्हणून एका लिनियर डीएनए वर खूप साऱ्या काय असतात, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन प्रेझेंट असतात. ओके. आता विचार करा की या ठिकाणी या डीएनए मध्ये
हायड्रोजन बॉन्ड्स काढायचे विसरलोय मी. ओके, आपल्या कन्व्हिनियन्ससाठी हा काय आहे, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन आहे सपोज. हा काय आहे, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन आहे. म्हणजे कोणते रिच सिक्वेन्स आहे ती, 80 रिच सिक्वेन्स आहे. ओके ना, पहिला एन्झाइम कोणता येतो इथे, हेलिकेज. कोणता येणार, हेलिकेज. बघूयात मग. असा नसतो, पण ना एक ऍरो मला दाखवायचा आहे समोर जाताना, म्हणून असा काढतो. राईट. ओके, काय होईल, हायड्रोजन बॉन्ड तुटत चालतील. हायड्रोजन बॉन्ड्स काय होतील, तुटत चालतील. आणि तुटता तुटता काय होईल, बेसिकली स्ट्रँड्स वेगळे होतील. स्ट्रँड्स कसे होतील, वेगळे होतील आहे ना. एखादी झिप असते, जॅकेटची वगैरे झिप असते. राईट. ओके, ज्यावेळेस आपण त्याला लॉक करतो त्यावेळेस ती वर असते है ना. ती झिप ज्यावेळेस खाली येते त्यावेळेस आपल्याला जे दोन हे असतात, फ्लॅप्स असतात, ते सेपरेट होताना दिसतात. तसंच इथे कुठेतरी काहीतरी बघायला भेटेल बघा. कळतंय, समजतंय. राईट. ओके, आता इकोलायच्या संबंधामध्ये आपण म्हणलं होतं काय, रेप्लिकेशनचं काय बनतो, एक बबल बनतो. काय बनतो, एक बबल बनतो. राईट. ओके, इथे बबल बनेल का, नाही. इथे एक ना एक युटेन्सिल असतो बघा, फॉर्क, काटे चमचा, तशी काहीतरी अरेंजमेंट आपल्याला बघायला भेटते है ना. सगळ्यात समोरच्या बाजूला असे काटे दोन है ना, ऍक्च्युली त्याला ट्विक म्हणलं पाहिजे बट असो. राईट. ओके, आणि पाठीमागे एक सटल मेटलचा स्ट्रॅप. ओके, तसं दिसतोय. राईट. ओके, सो ह्या अरेंजमेंटला है ना आपण काय म्हणू शकतो, रेप्लिकेशन फॉर्क. काय म्हणू शकतो, रेप्लिकेशन फॉर्क. गोष्ट कळतीये, समजतंय, काय डाऊट आहे पर्यंत. आपला पहिला एन्झाइम झालाय फक्त, कोणता, हेलिकेज. ओके, नोट डाऊन करायचंय, घ्या नोट डाऊन करून. ओके, सो लास्ट सेशन मध्ये काय काय बघितलं होतं, मशिनरी सुरू केली होती, कशाची, रेप्लिकेशनची. राईट. ओके, म्हणजे सेलचा डीएनए त्याचं रेप्लिकेशन होण्यासाठी कशा कशाची आवश्यकता आहे. ओके, हे आपण सुरू केलं होतं है ना. ओके, नाव कोणकोणते एन्झाइम्स होते, काय काय पाहिजे होतं सांगा. एन्झाइम पाहिजे होते आणि दुसरं काय पाहिजे होतं, डीऑक्सी न्यूक्लिओसाइड ट्रायफॉस्फेट, डीएनटीपीज. बरोबर. राईट. ओके, या दोन गोष्टी पाहिजे होत्या. राईट. ओके, या दोन गोष्टींमधल्या एन्झाइम्स आपण डिस्कस करणं सुरू केलं होतं. राईट. ओके, कोणकोणते एन्झाइम्स पाहिजे होत्या, हेलिकेज. पहिला एन्झाइम कोणता होता, हेलिकेज. दुसरा एन्झाइम कोणता होता, डीएनए डिपेंडेंट आरएनए पॉलिमरेज. राईट. ओके, तिसरा एन्झाइम कोणता होता, डीएनए डिपेंडेंट डीएनए पॉलिमरेज. चौथा
RNAs है ना, जो काय करेल RNA ला कट करेल, राईट. ओके, आणि लास्ट DNA लायगेज. ओके, इथपर्यंत सगळ्यांना म्हणजे समजलं असेल. ओके, त्याच्यानंतर आपण एन्झाईम्सला सुरुवात केली होती, राईट. ओके, दुसरा एक गोष्ट होतं बघा, डीएनटीपीचं काय काय काम होतं. एक काम होते का दोन काम होते डीएनटीपीचे? दोन. कोण कोणते? एक तर तो सबस्ट्रेट म्हणून काम करतो. सबस्ट्रेट म्हणजे नवीन पॉलिमरायझेशन जिथे जिथे व्हायचं आहे त्या ठिकाणी काय होईल, हा डीएनटीपी किंवा अटॅच होईल. ओके, आणि दुसरी गोष्ट आहे बॉन्ड फॉर्म करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? कशाची आवश्यकता असते? एनर्जीची आवश्यकता असते. आणि ही एनर्जी जी आहे ती कोणत्या फॉर्म मध्ये असते? बेसिकली फॉस्फेटच्या बॉन्ड्स मध्ये काय असते, ही एनर्जी स्टोअर केलेली असते. ओके, कालांतराने काय होतं, ज्यावेळेस एखादा मॉलिक्यूल किंवा एखादा डीएनटीपी बेसिकली डीएनए ला ऍज अ टेम्पलेट कन्सिडर करतो आणि डीएनए पॉलिमरेजच्या साहाय्याने तो अटॅच होतो, त्यावेळेस एनर्जी आणि सबस्ट्रेट तिथे अटॅच होतात आणि पॉलिमरायझेशनची रिएक्शन काय होते, कंप्लीट होते. ओके, दोन प्रकारचं पॉलिमरायझेशन पाहिलं आपण. पहिला एन्झाईम पाहिला होता डीएनए डिपेंडेंट डीएनए पॉलिमरेज, राईट. ओके, तो काय करत होता, डीएनएचा स्ट्रँड रीड करायचा आणि डीएनएचे न्यूक्लियोटाइड्स जोडायचा, बरोबर. दुसरा होता डीएनए डिपेंडेंट आरएनए पॉलिमरेज, तो काय करत होता, डीएनएचा स्ट्रँड रीड करायचा, पण अटॅच करताना काय अटॅच करायचा, आरएनएचे न्यूक्लियोटाइड्स अटॅच करायचा, बरोबर. इथपर्यंत काय डाऊट आहे? ओके, आरएनए किंवा डीएनए पॉलिमरेजचे काही प्रॉपर्टीज बघितले होते आपण, आठवत आहेत का? दोन प्रॉपर्टी होत्या, कोणकोणत्या? प्रोसेसिव्हिटी आणि फिडेलिटी. ओके, प्रोसेसिव्हिटी कशाला म्हणणार? द नंबर ऑफ नायट्रोजन बेसिस अटॅच्ड पर युनिट टाइम, है ना, राईट. ओके, जसं की आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं कशाचं, इकोलायचं. इकोलायची जिनोम साईज काय? 4.6 into 10 to the power 6, बरोबर. ओके, आणि हे रेप्लिकेशन पूर्ण हा जिनोम रेप्लिकेट करण्यासाठी किती वेळेची आवश्यकता आहे? 18 मिनिटं, है ना. त्याचं आपण कॅल्क्युलेशन करून आपण काय केलं होतं, बेसिकली सांगितलं होतं की एका सेकंड मध्ये किती न्यूक्लियोटाइड बेसेस जॉईन केले जातात? 2000 न्यूक्लियोटाइड बेसिस काय केले जातात, जॉईन केले जातात. ओके, म्हणजे एखादं काम, न्यूक्लियोटाइड जोडण्याचं काम एखादा एन्झाईम किती फास्ट करतो या प्रोसेसला आपण काय म्हणणार, प्रोसेसिव्हिटी म्हणणार. ओके, दुसरा होता कोणता, फिडेलिटी. फिडेलिटी काय होती, अॅक्युरेसी, है ना. म्हणजे सपोज तो न्यूक्लियोटाइड किंवा बेसिकली नायट्रोजनस बेसिस न्यूक्लियोटाइड जोडतोय, है ना, डीएनए पॉलिमरेज असो किंवा आरएनए पॉलिमरेज असो, राईट. ओके, हे काय करतायत, न्यूक्लियोटाइडचे बेसिस काय करतायत, जोडतायत. बट जोडता जोडता त्यांच्याकडनं किती मिस्टेक्स होत आहेत याला आपण काय म्हणणार, फिडेलिटी. ओके, जर तो कमीत कमी मिस्टेक करत असेल तर एन्झाईम कसा आहे, कसा आहे, जास्त फिडाईल आहे, ज्याच्यावर आपण काय करू, जास्तीत जास्त विश्वास ठेवू शकतो की तो काय करणार नाही, डीएनएच्या रेप्लिकेशन मध्ये जास्त कॉम्प्लिकेशन, जास्त बदल करणार नाही. समजतंय, राईट. ओके, अजून एक प्रॉपर्टी होती डीएनए पॉलिमरेजची की डीएनए पॉलिमरायझेशन नेहमी एकाच दिशेमध्ये होतं, दॅट इज 5 प्राइम टू 3 प्राइम. एकाच दिशेमध्ये काय होणार आहे, पॉलिमरायझेशनची रिएक्शन होते, दॅट इज 5 प्राइम टू 3 प्राइम. असा कोणताही एन्झाईम आपल्या बॉडीमध्ये अवेलेबल नाहीये जो 3 प्राइम टू 5 प्राइम काय करल, पॉलिमरायझेशन करल. ओके, त्याच्यानंतर आपण एक 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 एन्झाईम बघायला सुरुवात केली होती, राईट. ओके, एक 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 एन्झाईम बघताना आपण इकोलायचं डीएनएचं एक काय म्हणतो, डबल स्टँडर्ड सर्क्युलर डीएनए काढला होता, राईट. ओके, त्याच्यामध्ये मी ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन समजून सांगितली होती, राईट. ओके, कशाला म्हणणार ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन, डीएनएचा असा भाग ज्याच्यामध्ये काय जास्त असेल, काय रिच असेल, तो 80 रिच असेल. कोणता रिच असेल, 80 रिच, है ना. तिथे ऍडेनिन आणि थायमिन या न्यूक्लियोटाइडचा नंबर कसा असेल, जास्त असेल, राईट. ओके, तशा पार्टला तिथनं काय होऊ शकतं, बेसिकली डीएनएचे दोन्ही स्ट्रँड्स काय होऊ शकतात, वेगळे केले जाऊ शकतात, इझिली वेगळे केले जाऊ शकतात. त्या लोकेशनला आपण काय म्हणणार, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. काय म्हणणार,
ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. ओके, आणि मी सांगितलं होतं की ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन मध्ये एखादा एन्झाईम येतो हेलिकेज, आणि तो काय करतो, दोन्ही स्टँड्स मध्ये प्रेझेंट असलेले जे हायड्रोजन बॉन्ड्स आहेत त्यांना तोडतो. तोडल्याच्या नंतर दोन्ही स्टँड्स काय होतात, एकमेकांपासून वेगळे होतात आणि एक प्रकारचा बबल फॉर्म होतो. काय फॉर्म होतो, बबल फॉर्म होतो. त्याला आपण काय म्हणणार, रेप्लिकेशन बबल. काय म्हणणार, रेप्लिकेशन बबल. इथपर्यंत काय डाऊट आहे? त्याच्यानंतर आपण काय काढलं होतं, एक लिनियर डीएनए काढला होता. एक काय काढला होता, लिनियर डीएनए काढला होता है ना. लिनियर डीएनए काय असेल, दोन एंड्स असतील. काय असतील, दोन एंड्स असतील. ओके, त्याचा एक एंड आपण कन्सिडर केला होता काय, की ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन आहे. काय कन्सिडर केला होता, की काय आहे तो, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन आहे. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस हेलिकेज नावाचा एन्झाईम येतो त्यावेळेस तो काय करतो, डीएनएच्या दोन्ही स्ट्रँड्सला काय करतो, वेगळं करतो, त्यांच्यामधले हायड्रोजन बॉन्ड्स तोडून, आणि त्याचा एक शेप बनतो डीएनए मॉलिक्युलचा एखाद्या फॉर्क सारखा है ना, किंवा एखाद्या झिपर सारखा. राईट. ओके, ना काय होतंय, दोन डीएनएचे स्ट्रँड जे की एकमेकांना हायड्रोजन बॉन्डने अटॅच होते ते हळूहळू काय होत आहेत, सेपरेट होत आहेत. राईट. ओके, आणि अशा बेसिकली डायग्रामला किंवा अशा अरेंजमेंटला आपण काय म्हणणार आहे, रेप्लिकेशन फॉर्क. काय म्हणणार आहे, रेप्लिकेशन फॉर्क. इथपर्यंत आपण आलो होतो, बरोबर. ओके, मग आपण रेप्लिकेशन फॉर्कची डायग्राम काढूया तिथे. ओके, बघा. अंडरस्टँडिंग साठी फक्त मी डायरेक्ट काय करतो माहिती का, रेप्लिकेशन फॉर्कची डायग्राम काढतोय. ओके, याच्या अगोदर डीएनए है ना, लिनियर डीएनए ची डायग्राम आपण याच्या अगोदर काढलेली आहे. आपण फक्त काय करणार आहे आता, रेप्लिकेशन फॉर्कची डायग्राम आहे ती इथे ड्रॉ करणार. ओके, आपल्या बुक मध्ये ना अशी उभी दिलेली आहे. ओके, मी आडवी काढतो. बडबड नकोय. ओके, यांच्यामध्ये काय असेल, अजून काय आहेत, हायड्रोजनचे बॉन्ड्स इथे प्रेझेंट आहेत. ओके, म्हणजे हेलिकेज अजून त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही है ना. हेलिकेज काढतोय. तोच पॉइंट कंटिन्यू करायचा. ओके, नाव बघा, 3 प्राइम 5 प्राइम. ओके, 5 प्राइम 3 प्राइम. ओके, आता बघा डीएनएचे हे दोन्ही स्ट्रँड्स काय झाले, बेसिकली एकमेकांना अटॅच होते. राईट. ओके, हेलिकेज आला. हेलिकेजने काय केलं, यांच्यामधले हायड्रोजन बॉन्ड्स तोडले आणि दोन्ही स्टँडला काय केलं, वेगळं केलं. ओके, आता ज्या वेळेस यांच्या दोन्ही स्टँडला वेगळं केलं त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट तर माहिती आहे की बाहेरच्या बाजूला आपल्याला काय बघायला भेटतंय, शुगर आणि फॉस्फेटचा बॅकबोन. काय बघायला भेटतोय, शुगर आणि फॉस्फेटचा बॅकबोन. आतल्या बाजूला काय बघायला भेटत होतं, नायट्रोजिनस बेसेस है ना. आपण ज्यावेळेस डीएनएचं स्ट्रक्चर बघितलं होतं त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट कळाली होती की ही व्हाईट लाईन काय इंडिकेट करते, बॅकबोन. व्हेअरएज आतल्या बाजूला मला काय बघायला भेटणार आहे, नायट्रोजिनस बेसेस. मग मी नायट्रोजिनस बेसिस इथे काढू शकतो का, आता ते एक्सपोज झाले, इथे एक्सपोज आहेत का,
कारण की त्यांची बॉन्डिंग आहे, हायड्रोजन बॉन्डिंग आहे दुसऱ्या नायट्रोजनस बेसिस सोबत, एका प्युरिनची बॉन्डिंग आहे कशासोबत, पिरिमिडिन सोबत. बट आता ज्या वेळेस हे दोन्ही स्ट्रँड्स एकमेकांपासून काय झाले, वेगळे झाले, त्यावेळेस या डीएनएच्या सिंगल स्ट्रँड मध्ये प्रेझेंट असलेले जे नायट्रोजनस बेसिस आहेत ते काय झाले, आता एक्सपोज झाले. काय झाले, एक्सपोज झाले. ओके, त्यांना दाखवण्यासाठी मी इथे एक सिक्वेन्स लिहितो. ओके, बरोबर, गोष्ट कळतीये. कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स लिहिलेली आहे, समजतंय. ओके, पहिला एन्झाईम आला होता हेलिकेज नावाचा, त्यांनी काय केलं, डीएनएच्या स्ट्रँड्सला काय केलं, वेगवेगळं केलं. ओके ना, आता दुसरा जो एन्झाईम येणार आहे, ओके, तो असणार आहे कोणता सांगा, नंबर 2, दॅट इज डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. कोण येतो, डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. ओके, आता डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज काय करतो, डीएनए ला रीड करतो. चला आता इमॅजिन करा, माझा हात पुन्हा काय आहे, काय डीएनए डिपेंडंट खाली नाहीये, डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज आहे. ओके, नाव ओके, एन्झाईम आला है ना, एक येईल का नाही, दोन येईल ऑब्वियस. ओके, या स्टँडर्ड बसेल आणि या स्टँडर्ड बसेल, बरोबर. काय सिंथेसाइज करायचंय त्यांना, आरएनएचा प्रायमर सिंथेसाइज करायचंय. काय सिंथेसाइज करायचंय, आरएनएचा प्रायमर. कारण की डीएनए पॉलिमरेज जो आहे तो कोणतंही काम सुरुवातीपासून करत नाही, राईट. ओके, तो काय म्हणतो, सुरुवातीचं काम कोणीतरी करा, शेवटचं काम कोणीतरी करा, पण मधला जो बल्क मॅटर आहे तो कोण करणार आहे, मी करणार आहे, असं कोण म्हणतं, डीएनए पॉलिमरेज म्हणतो, राईट. ओके, त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यात अगोदर काय करतो, कोण येतो, मग आरएनए पॉलिमरेज येतो. आरएनए पॉलिमरेज काय करतो की डीएनए ला रीड करतो आणि काय बनवतो, प्रायमर बनवतो. आता प्रायमर जो आहे हा छोटा शॉर्ट आरएनए मॉलिक्यूल आहे. काय प्रायमर, शॉर्ट आरएनए मॉलिक्यूल विच इनिशिएट्स द प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन. रेप्लिकेशनची प्रोसेस होण्यासाठी आरएनए चा छोटासा मॉलिक्यूल अटॅच केला जातो. ओके ना, आता मला सांगा एक बेसिक आयडिया की या डीएनए स्ट्रँडची डायरेक्शन कोणती आहे, 3 प्राइम टू 5 प्राइम है ना. आरएनए पॉलिमरेज येणार, याला काय बनवायचंय, अपोजिट स्ट्रँड. अपोजिट स्ट्रँड कसा बनवणार, तो 5 प्राइम टू 3 प्राइम. कसं बनवणार, 5 प्राइम टू 3 प्राइम. बघा मग काय होईल. ओके, कोण आला, आरएनए पॉलिमरेज आला, यांनी काय केलं, ए च्या अपोजिट काय जॉईन करणार, तो सांगा पटकन. ए च्या अपोजिट काय जॉईन करणार, यू. टी च्या अपोजिट ए, टी च्या अपोजिट. आणि मी हे असं का करतोय, कारण की यांची डायरेक्शन कोणती आहे, 5-2 है ना. डीएनए पॉलिमरेज किंवा पॉलिमरायझेशनची ऍक्टिव्हिटी नेहमी कशी होते, 5-2 3- होते, राईट. 3-2 5- होते का, नाही. म्हणून इथे काय होईल, इथे एक 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 न्यूक्लियोटाइड जो आहे बघा. आता इमॅजिन करा, आता हा ए आहे. ओके, ए चा कोणता एंड मोकळा आहे, 3-, राईट. ओके, याच्या आजूबाजूला काय असतील, डीएनटीपीज असतील. काय असतील, डीएनटीपीज असतील. ओके, त्यांना इथे अटॅच केलं जाईल. बघा आता ए च्या अपोजिट काय येईल,
यू है ना. मग युरासिल जो मॉलिक्युल आहे त्याचा सुद्धा काय ओपन असेल, 5' एंड ओपन असेल. मग त्याचा 5' एंड याला काय होईल, अटॅच होईल आणि इथे युरासिल येईल हा. आणि आता युरासिलचा 3' एंड काय आहे, मोकळा. समजताय, गोष्ट कळतीये काय, डाऊट इथपर्यंत. ओके. आता हा आरएनए प्रायमर इथपर्यंत कंप्लीट झाला. सपोज छोटी सिक्वेन्स असते, जास्त मोठी नसते. ओके. नाव आता मला सांगा की इथे हा जो पिंक कलर मध्ये काढला हा काय आपला आरएनएचा प्रायमर. हा कोण बनवतोय, डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. याला काय म्हणतोय मी, ही छोटी सिक्वेन्स जी आहे याला काय म्हणतोय, आरएनएचा काय प्रायमर. गोष्ट कळतीये, समजतंय. ओके. आता असंच काहीतरी इकडे होईल, दोन्ही स्टँडर्ड होईल ना. एका स्टँडर्ड होईल का प्रायमर फक्त, नाही दोन्ही स्टँडर्ड. मग आरएनए डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज तिकडे सुद्धा जाईल. ओके. इथे काय कराल तो बघा, डायरेक्शन काय, 5' to 3'. ओके. याला स्टँड कसा बनवायचा आहे, इकडनं सुरू करावं लागेल का, इकडनं या साईडला का, कारण की याचे डायरेक्शन काय, 5' to 3'. याच्या अपोजिट जो स्टँड बनाल तो कसा असेल, 5' to 3'. समजतंय नाही समजत आहे. डीएनए चे दोन्ही स्टँड अँटी पॅरलल असतात, बरोबर. ओके. आता बघा, बघ खालचा स्टँड बघून घ्या. खालच्या स्टँड मध्ये काय होतंय, 5' to 3'. म्हणजे असा स्टँड आहे, बरोबर. अँटी पॅरलल पाहिजे ना. मग हा अपोजिट स्टँड जे नाव बनल हा कसा बनल, 5' to 3'. समजतंय, गोष्ट कळतीये. खालची गोष्ट कळाली. आता वरच्या स्टँड मध्ये बघा, वरच्या स्टँड मध्ये 5' to 3' कसा आहे, हाय. राईट ऑर रॉंग. ओके. दुसरा स्टँड कसा बनला पाहिजे, अँटी पॅरललचा अर्थ कळतोय ना, की विचार करा, एक ट्रेन या साईडनं इकडे येते, दुसरी ट्रेन या साईडनं तिकडे जाते. ओके. इथे बघा हे दोन्ही स्टँड एकमेकांच्या अँटी पॅरलल आहेत, जिथे ते अटॅच आहेत अजून पण हे काय आहेत एकमेकांच्या. बट ज्यावेळेस सेपरेट झाले त्यावेळेस नवीन स्टँड बनवायचा, तो सुद्धा कसा पाहिजे, जुना स्टँडच्या कसा पाहिजे, अँटी पॅरलल पाहिजे, बरोबर. म्हणून इथे आरएनए प्रायमर कुठे लागेल, या ठिकाणी. असं जाईल ना तो स्टँड. गोष्ट कळतीये. मग इथे पुन्हा आरएनए पॉलिमरेज येईल. आरएनए पॉलिमरेज काय कराल, जी च्या अपोजिट काय जॉईन कराल, टीच्या अपोजिट, एच्या अपोजिट, एच्या अपोजिट. हा सगळा काय झाला माझ्यासाठी, आरएनएचा प्रायमर. काय झाला, आरएनएचा प्रायमर. सी चा काय ओपन आहे, 5' पोझिशन. आणि यू चा काय ओपन आहे, 3' पोझिशन. डीएनए पॉलिमरेज काय करतो, कोणत्या एंडला लांबवतो, 3' एंडला. कोणत्या एंडला लांबवतो, 3' एंडला. गोष्ट कळतीये का, समजतंय का, इथपर्यंत काय डाऊट आहे का. चला आता इथे येणार तिसरा एन्झाईम. इथे कोण येणार, तिसरा एन्झाईम. आरएनए पॉलिमरेजचं आता काम झालेलं आहे, त्यांनी सुरुवात करून दिलेली आहे. आता कोण येणार, नंबर 3, डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज. ऍक्च्युअली मी इथे तुम्हाला तो एन्झाईम दाखवू शकतो एखाद्या शेप मध्ये, बट पॉइंट असा आहे की मी जर तो एन्झाईम दाखवला ना तर खिचडी होऊन जाईल. ओके. मला वारंवार तो एन्झाईम ड्रॉ करावा लागेल आणि पुन्हा काढावा लागेल त्यासाठी. ओके. बघा आता खालचा स्टँड सोबत ना गोष्टी खूप चांगल्या चालल्यात. ओके. इथे काय होईल, इथे आता कोण येईल, डीएनए पॉलिमरेज येईल. डीएनए पॉलिमरेज काय करेल, डीएनए पॉलिमरेजला युरासिलचा काय भेटलेला आहे, 3' एंड भेटलेला आहे. काय भेटलेला आहे, 3' एंड भेटलेला आहे. इथे डीएनए पॉलिमरेज येईल बघा,
आला सपोज डीएनए पॉलिमरेज इथं असा एन्झाईम. ओके, हा काय रेड कलर. हा आता यूच्या अपोजिट सॉरी एच्या अपोजिट यू जोडलाय कोणी, आरएनए पॉलिमरेजने. आता टीच्या अपोजिट काय जोडणार, ए. टीच्या अपोजिट काय जोडणार, ए. ओके, आरएनए पॉलिमरेज पुढे सॉरी डीएनए पॉलिमरेज अजून पुढे, टीच्या अपोजिट ए, दुसऱ्या टीच्या अपोजिट पुन्हा डीएनए पॉलिमरेज अजून पुन्हा एक स्टेप पुढे. गोष्ट कळतीये, समजतंय. नेक्स्ट एच्या अपोजिट ऑफकोर्स डीएनए पॉलिमरेज म्हणून टी. सीच्या अपोजिट असं एक 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 स्टेप स्टेप तो काय करत जाईल, पुढे पुढे जाईल. ओके, आता इकडे बघा हेलिकेज इथेच थांबल का, पाठीमागे कोणतंही काम होतं हेलिकेज थांबणार आहे का, नाही. वो बोलेगा चलो, है ना. हायड्रोजन बॉन्ड जे आहेत ते काय करा करत चला, तोडत चला. म्हणजे आता हा हेलिकेज जो इथपर्यंत थांबलेला होता हा कालांतराने कुठे जाऊन पोहोचल, सपोज इथे तोडत तोडत ना, हायड्रोजन बॉन्ड तोडत तोडत स्ट्रँड्स सेपरेट करत करत. गोष्ट कळतीये, समजतंय, काय डाऊट आहे. डीएनए पॉलिमरेज त्याच्या पाठीमागे, डीएनए पॉलिमरेज त्याच्या पाठीमागे काय करत, पॉलिमरायझेशन करत. या स्ट्रँड मध्ये सिंथेसिस छान चाललंय. गडबड आहे कुठे, दुसऱ्या स्ट्रँड मध्ये. का, बघा या स्ट्रँड मध्ये डीएनए पॉलिमरेज बरोबर कोणाला फॉलो करणार आहे, हेलिकेजला फॉलो करणार आहे. बट या स्ट्रँड मध्ये सिंथेसिस कशी करायची आहे, अपोजिट डायरेक्शन मध्ये. तर डीएनए पॉलिमरेज इथे बसेल, कमजोर झाला का, असो, राईट. ओके, डीएनए पॉलिमरेज इथे बसेल. ओके, आणि तो मूव्ह कुठे करेल, अवे फ्रॉम द डायरेक्शन ऑफ हेलिकेज, है ना. राईट. ओके, बघा आता यू पर्यंत आलो होतो, पण टीच्या अपोजिट तो काय जॉईन करेल, काय जॉईन करेल, टीच्या अपोजिट पटकन ए. एच्या अपोजिट, एच्या अपोजिट, टीच्या अपोजिट इकडं. समजतंय, गोष्ट कळतीये, काय डाऊट आहे इथपर्यंत. ओके ना, जिथपर्यंत आता न्यूक्लियोटाइड बेसिस आहे तिथपर्यंत हा काम करणार, बाहेर पडणार, कारण की न्यूक्लियोटाइड संपले ना आता. राईट. ओके ना, हा पुढे पुढे सेपरेट करत चाललाय, हा त्याच्या पाठीमागे काय करत चाललाय, नायट्रोजनस बेसिस ऍड करत चालला. ओके ना, काय होईल बघा, याला आपण आहे ना अजून थोडंसं सेपरेट करू, है ना. आता इमॅजिन करा हेलिकेज जो आहे तो नाही उलटा झाला, इथपर्यंत आलाय. हेलिकेज कुठपर्यंत आलाय, इथपर्यंत आलाय. यांच्यामध्ये अजून पण काय प्रेझेंट आहे, हायड्रोजन बॉन्ड्स प्रेझेंट आहेत. ओके, आता मला सांगा की याच्या पुढची सिक्वेन्स मला लिहावी लागणार है ना, कारण की हे काय झाले आता ओपन अप झाले है ना. सीच्या नंतर सपोज मी जी लिहितोय, जीच्या नंतर सी लिहितोय, सी जी जी टी ए. ही सिक्वेन्स लिहितोय, राईट. ओके ना, पॉलिमरेज काय करेल, चला जी पर्यंत आलाय, जीच्या नंतर कोणता आहे, इथे जी आहे म्हणून अपोजिटला काय जोडणार, सी. सी आहे काय जोडणार, जी. हे कंटिन्युअस सिंथेसिस चालू आहे. पण इथे तर संपला ना, इकडे तर डीएनए संपला, बरोबर. आता हा पॉलिमरेज, या पॉलिमरेज साठी पुन्हा एक काय येणार, आरएनए पॉलिमरेज येणार. काय येणार, आरएनए पॉलिमरेज येणार. आरएनए पॉलिमरेज काय करणार, पुन्हा एक प्राइमर इथे जोडणार अलीकडे. इथे कोण येणार, डीएनए पॉलिमरेज पुन्हा येणार.
आणि इथून इतकी सिंथेसिस करणार. समजतंय? गोष्ट कळतीये? राईट. ओके. अशा प्रकारे बघा काय होतंय, एक स्ट्रँड जो आहे त्याच्यामध्ये पॉलिमरायझेशनची ऍक्टिव्हिटी कशी असते, कंटिन्युअस असते, न थांबता सुरू असते. व्हेअरएज दुसऱ्या स्ट्रँड मध्ये आपल्याला पॉलिमरायझेशनची ऍक्टिव्हिटी कंटिन्युअस बघायला भेटत नाही, कारण की या स्ट्रँड मध्ये वारंवार आपल्याला काय जोडायचे आहे, प्रायमर जोडायचे आहे आणि त्या प्रायमरचं काय करायचं आहे, एक्सटेन्शन करायचं आहे. गोष्ट कळतीये? समजतंय? ओके. त्यांनी एक पॉइंट मेन्शन केला एनसीईआरटी मध्ये की डीएनएच्या रेप्लिकेशन मध्ये एका स्ट्रँडचं पॉलिमरायझेशन कसं होतं, कंटिन्युअस. कसं होतं, कंटिन्युअस. बघा एकदाच प्रायमर लावा लागला आणि त्याच्यानंतर कंटिन्युअस सिंथेसिस होणार, कारण की त्याची डायरेक्शन कशी आहे, एकदम सिमिलर आहे ना. व्हेअरएज इथे मला काय बघायला भेटतात, प्रायमर डीएनएची सिंथेसिस, पुन्हा प्रायमर डीएनएची सिंथेसिस, पुन्हा प्रायमर डीएनएची सिंथेसिस, पुन्हा प्रायमर डीएनएची सिंथेसिस. हळूहळू मला असं बघायला भेटतंय की या ठिकाणी मला डीएनएचं सिंथेसिस कसं होतं, फ्रॅगमेंट्स मध्ये होतं. कसं होतं, फ्रॅगमेंट म्हणजे टप्प्याटप्प्यात होतं ना, राईट. ओके. एकदाच होतंय का, नाही. तर हे फ्रॅगमेंट्स मध्ये जे डीएनएचं सिंथेसिस होतंय याला आपण म्हणणार डिसकंटिन्युअस सिंथेसिस. काय म्हणणार, डिसकंटिन्युअस सिंथेसिस. समजतंय? गोष्ट कळतीये? ज्या स्ट्रँडवर सिंथेसिस कशी होती, कंटिन्युअस होते, त्याला आपण लीडिंग स्ट्रँड म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, लीडिंग. काय म्हणू शकतो, लीडिंग, कारण की जगात पुढे चालेल है ना. दुसरा स्ट्रँड जो आहे त्याच्यामध्ये सिंथेसिस काय होत नाहीये, कंटिन्युअस होत नाहीये, त्याला आपण म्हणणार लॅगिंग स्ट्रँड. काय म्हणणार, लॅगिंग स्ट्रँड. समजतंय? ओके. याचं एक्झाम्पल आपण ना लीडिंग आणि लॅगिंग सारखं एक एक्झाम्पल घेतो. ओके. तुम्ही ना बसमध्ये बसले कधी, ओके, दोन प्रकारच्या बस असतात, नाही महामंडळ, आय एम टॉकिंग अबाउट एसटी महामंडळ, राईट. ओके. दोन प्रकारच्या बस असतात. ओके. एक लोकलच्या बस असतात, एक नॉन लोकलच्या बस असतात, एक्सप्रेस बस असतात, है ना, राईट. ओके. एक्सप्रेस बस काय करतात, मोठी मोठी शहराला थांबतात, है ना, रस्त्याने चालणारे सगळे फाटे घेतात का. बट जे लोकलच्या बस असतात त्या चलती नाही का रुक जाती, है ना, राईट. ओके. तशीच गोष्ट कशाची आहे, रेल्वेची. तशीच गोष्ट कशाची आहे, रेल्वेची. जर एक्सप्रेस रेल्वे असेल तर स्पेसिफिक स्पॉट्स, है ना. जर काय म्हणतो आपण त्याला लोकल गाडी असेल तर, है ना, तो माणूस एक्सिलेटर पाय देतोच, गाडी स्पीड पकडतेच आणि काढून घेतो, बस झाला, आता पोहोचून जातो आपण पुढच्या स्टॉप पर्यंत. असं होतं ना, राईट. ओके. तसं होतंय. ही एक्सप्रेस गाडी चालली आहे, एकदा स्टॉप घेतला होता, आता स्टॉप घ्यायची गरज नाही, कंटिन्युअस सिंथेसिस. बट इथे काय होतंय, सिंथेसिस स्टॉप, सिंथेसिस स्टॉप, सिंथेसिस स्टॉप. गोष्ट कळतीये? समजतंय? काय डाऊट येतपर्यंत? ओके. नाव बघा, महत्वाची गोष्ट. ओके. एक नाव आपल्या बुकमध्ये दिलंय का नाही माहित, मला माहित नाही, बट ते नाव महत्वाचं आहे. दॅट इज, हे जे फ्रॅगमेंट्स आपल्याला बघायला भेटतात ना डीएनएच्या रेप्लिकेशन मध्ये, डिसकंटिन्युअस सिंथेसिस होत असताना जे फ्रॅगमेंट्स आपल्याला बघायला भेटतात ना, त्यांना आपण म्हणतो ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. काय, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स, राईट. ओके. गोष्ट कळतीये? समजतंय? ओके. नाव जर आता हा हेलिकेज इथपर्यंत गेला, डीएनए पॉलिमरेज सुद्धा तिथपर्यंत गेला, राईट. ओके. पूर्ण रेप्लिकेशन झाल्याच्या नंतर आपल्याला पिक्चर कसा दिसतो ते सांगतं. ओके. किंवा हे रेप्लिकेशन किंवा हे स्टँड इथपर्यंत पूर्ण रेप्लिकेशन झाल्याच्या नंतर आपल्याला हे दोन स्टँड्स
कसे दिसतात बघूया. बघा, ओके, एक होता व्हाईट कलर मध्ये स्टँड, बरोबर. काय होती त्याची डायरेक्शन सांगा पटकन. 3' to 5' है ना. ओके, त्याच्या अपोजिटला छोटासा काय होता, प्रायमर होता, RNA प्रायमर, बरोबर. त्याची डायरेक्शन काय होती, 5' to 3' है ना. आणि त्याच्यानंतर काय जोडला गेला, डीएनए. कंटिन्युअस स्टँडची गोष्ट करतोय. ओके, पिंक मधला RNA आहे. ओके, त्याच्यानंतर सगळं काय आहे, कंटिन्युअस स्टँड ची अशी सिंथेसिस झाली असेल. गोष्ट कळतीये, समजतंय, काय डाऊट येतपर्यंत. याचा अपोजिट स्टँड काढूयात. येस, पुन्हा एकदा बघून घ्या. पिंक कलर मध्ये काय आहे, RNAचे प्रायमर. येलो कलर मध्ये काय आहे, प्रायमर नाही. प्रायमर हा शब्द फक्त कशासाठी वापरला जातो, RNA साठी. प्रायमर इज द स्टार्टिंग पॉइंट, राईट. ओके, ऍक्च्युअल सिंथेसिस कशाचं व्हायचंय, डीएनएचं. ओके, आता बघा, जो लीडिंग स्टँड आहे ज्याच्यावर कंटिन्युअस सिंथेसिस झालं, त्याच्यामध्ये आपल्याला एकच प्रायमर बघायला भेटतं आणि बाकीचे सगळे सिंथेसिस कशाची आहे, डीएनएची. वेअर ॲज जो लॅगिंग स्टँड होता ज्याच्यावर डिसकंटिन्युअस सिंथेसिस होत होती, त्याच्यामध्ये आपल्याला ठिकठिकाणी काय बघायला भेटतात, RNAचे प्रायमर बघायला भेटतात. आणि सिंथेसिस मध्ये आपल्याला येलो फ्रॅगमेंट बघायला भेटतात. या येलो फ्रॅगमेंट्स कशाच्या आहेत, डीएनएच्या. आणि यांनाच काय म्हटलेलं आहे, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. काय म्हटलेलं आहे, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. इथपर्यंत काय डाऊट आहे. किती एन्झाईम झाले आतापर्यंत आपले, 3 एन्झाईम झाले. कोणकोणते, हेलिकेज, राईट. ओके, ऑफकोर्स डीएनएचं पूर्ण स्टँड वेगळे केल्यानंतर तो चालला जाईल तिथून, राईट. ओके, त्याच्यानंतर RNA पॉलिमरेज, दॅट इज डीएनए डिपेंडंट RNA पॉलिमरेज, त्यांनी प्रायमर बनवले, राईट. ओके, तिसरा कोणता होता, डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज, बरोबर. गोष्ट कळतीये, काय डाऊट आहे. पण हे रेप्लिकेशन झालं का कम्प्लीट, का रेप्लिकेशन कशाचं होतं, डीएनएचं, बरोबर. डीएनए RNA हायब्रिडचं रेप्लिकेशन होतं का, काय करावं लागल, जिथे जिथे RNA आहे तिथे तिथे काय करावं लागल, डीएनए करावं लागल, बरोबर. आणि मग RNA एन्झाईम, RNA जाणावं लागल ना. RNA काय करेल, RNA काय करेल, जिथे जिथे RNA आहे तिथे तिथे तो काय करेल, त्याला काय म्हणतो आपण, त्याला कॅटलाइज करेल, त्याला डिलीट करेल तिथून, राईट, रिमूव्ह करेल, प्रॉपर वर्ड. आता तुकडे तुकडे आहेत,
राईट. ओके, या तुकड्यांना जोडण्यासाठी पुन्हा कोण येईल? डीएनए पॉलिमरेज. कोण येईल? डीएनए पॉलिमरेज. कारण की आता बघा महत्वाची गोष्ट. ओके, बघा काय होतं. याचा हा 5 प्राइम असेल. एक मिनिट, आपण स्ट्रँड वाईज बघून घेऊयात. ओके, बघा, किंवा फ्रॅगमेंट वाईज बघून घेऊयात. ओके, आता याचा हा 5 डॅश एंड असेल, हा 3 डॅश एंड असेल. इकडे वाढवता येईल का? नाही. बट या फ्रॅगमेंटचा हा 5 डॅश एंड असेल, हा 3 डॅश एंड असेल. या फ्रॅगमेंटचा एंड वाढवता येऊ शकतो. डीएनए पॉलिमरेज येतो, इथे जॉईन करतो. गोष्ट कळतीये? काय डाऊट आहे? शेवटचा अजूनही जॉईन झालेला नाही, एक गॅप राहतो छोटासा. राईट. ओके, आता हा फ्रॅगमेंट आहे, याचा हा 5 डॅश एंड आहे, हा 3 डॅश एंड आहे. याचा हा 3 डॅश एंड एक्सटेंड होऊ शकतो. जॉईन झालं का कम्प्लिटली? नाही. ओके, नेक्स्ट, याचा हा 5 डॅश एंड, हा 3 डॅश एंड, या फ्रॅगमेंटचा 3 डॅश एंड एक्सटेंड केला जाऊ शकतो. समजतंय? गोष्ट कळतीये? आता दोन्ही स्टँड कसे झाले? डीएनएचे झाले. इथं पण है ना, हा 3 डॅश नाही, इथं प्रॉब्लेमॅटिक होतं थोडस. ओके, सांगतो याच्यावर प्रॉब्लेम काय. ओके ना, हे समजलं. दोन्ही स्टँड कसे झाले? आता डीएनएचे झाले, बट अजूनही शेवटचे बाकी आहेत, है ना. राईट. तिथे लास्ट एन्झाईम येतो, कोणता? कोण येतं? हे जॉईन करून देतो, हे जॉईन करून देतो, हे जॉईन करून देतो. आता डीएनए प्रॉपरली काय झालेला आहे? रेप्लिकेट झालेला आहे. समजतंय? आता डीएनए काय झालेला आहे? प्रॉपरली रेप्लिकेट झालेला आहे. समजतंय? गोष्ट कळतीये? काही डाऊट आहे? बघा, पण एक प्रॉब्लेम आहे. सांगा काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे बघा. आता मला सांगा, तो जर डीएनएचा 3 डॅश एंड असेल, हा कोणता एंड असेल? आपल्याकडे एन्झाईम आहे का तो 5 डॅशला ऍड करेल? मग एवढा डीएनए रेप्लिकेट होत नाही. एक एन्झाईम येतो, एक काय येतो? एन्झाईम येतो. तो काय करतो माहितीये का? तो हा जो आपला मेन ओल्ड स्टँड होता ना, त्यालाच डिलीट करतो इतका. येस, बघा, हे जे हँगिंग एंड्स आहेत, ओके, हे काय केले जातात? डिलीट केले जातात. या प्रॉब्लेमला म्हणतात एंड रेप्लिकेशन प्रॉब्लेम. काय म्हणतात? एंड रेप्लिकेशन प्रॉब्लेम. याचा अर्थ असा की रेप्लिकेशन होत असताना डीएनएचा काही भाग असा असतो, तो काय केला जातो? रेप्लिकेट होतच नाही. तो काय होतो? टर्मिनेट केला जातो, तिथून डिलीट केला जातो. समजतंय? गोष्ट कळतीये? आता मला सांगा की हा इतका कट झाला, राईट. ओके, पुन्हा एक सायकल झाली रेप्लिकेशनची, अजून कट झाला, पुन्हा एक सायकल झाली रेप्लिकेशनची, अजून कट झाला. जुन्या स्टँड बद्दल बोलतोय मी, राईट. काय होईल? क्रोमोझोम्सचं जर स्ट्रक्चर बघितलं आपण, त्याचे जे एंड्स आहेत, टेलोमर्स आहेत, ते कट होतील ना. लिनियर डीएनए ना हा, तर लिनियर डीएनए एकदम टिपला एक एंड असेल, दुसऱ्या टी आमच्या टिपला एक एंड असेल, आणि क्यू आमच्या टिपला दुसरा एंड असेल. मग शेवटचा डीएनए काय होत चाललाय? कटत चाललाय. याचा अर्थ काय? की एंड्स गायब होतात. काय होतात? एंड्स गायब होतात. वारंवार सेलचं डिव्हिजन झाल्याच्या नंतर काय होतंय? डीएनए
कमी होतोय. दॅट इज द रिझन बिहाइंड एजिंग. तुम मतारे क्यों होते हो? हा, अरे बघा, विचार करा. ओके, ह्युमन बिंग किंवा कोणताही अॅनिमल त्यांचं आयुष्य सुरू करतो ऍज अ सिंगल सेल. ओके, मल्टिप्लाय करतो. एक सेलचे 2 सेल. जितका जायकोट मध्ये डीएनए असेल तितका दुसऱ्या सेल मध्ये असेल का रेप्लिकेशनच्या नंतर? 2 चे 4 कमी, 4 चे 8. चला, आपण जोपर्यंत डेव्हलप होतो तोपर्यंत आहे डीएनए, बरोबर, राईट. ओके, जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपल्या बॉडीमध्ये सेलचं डिव्हिजन वाढतं. सेलचं डिव्हिजन वाढतं. हळूहळू डीएनए काय होणार आहे? कमी होणार आहे. चला, विचार करा की आम्ही काय केलं माहितीये का? आम्ही कोपऱ्याला असा भाग ठेवला ज्याची आम्हाला आवश्यकताच नाहीये. इमॅजिन करो, आपकी एनसीईआरटी आहे. ओके, जितक्या वेळेस तुम्ही एनसीईआरटी ओपन करसाल तितक्या वेळेस त्याचं एक पेज जे आहे, समोरचं एक पेज आणि पाठीमागचं एक पेज गायब होत चाललंय. इमॅजिन करो. ओके, राईट. ओके, तुम्ही पहिल्या वेळेस बुक ओपन केलं, पहिलं पेज गेलं, दुसरं मागचं पेज गेलं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही. का? पहिल्या पेजवर काही इन्फॉर्मेशनच नव्हती, फक्त ते पोस्टर होतं. शेवटच्या पेजवर सुद्धा काय होतं? पुढच्या वेळेस एनसीईआरटी ओपन केली, काही प्रॉब्लेम आहे का? का? त्याच्यामध्ये चॅप्टर्स होते का? तिसऱ्या वेळेस है ना, कोपरे जे होते ते उडत गेले. एक टाइम असा येईल, चॅप्टरचं पहिलं पेज जाईल किंवा शेवटचं पेज जाईल. द मल्टिपल टाइम्स ऑफ अ सेल डिवाइड, जितक्या वेळेस जास्त सेलची डिव्हिजन होईल तितक्या वेळेस डीएनए कमी कमी होत जाईल. आणि एक वेळ असा येईल की तुमचे काही इम्पॉर्टंट जीन्सचा पार्ट जाईल. जीनचा कोणता पार्ट जाऊ शकतो? आता सगळ्यात कोपऱ्याला कोणते जीन्स असतील? सपोज इमॅजिन करा की एखादा असा जीन आहे जो रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या हिअरिंगसाठी. जसं 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 वय वाढतं तसं तसं राईट ऑर रॉंग? बरोबर आहे का नाही? ओके, जसं 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 वय वाढतं तसं तसं बरोबर समजतंय, राईट. जसं 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 वय वाढतं सुरकुतल्या है ना, तुमची स्किन तशीच राहते का? आफ्टर टाइम पिरियड काय होते ती? ओके, जसं 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 वय वाढतं तसं तसं. व्हाट डज इट मीन? व्हाट डज इट मीन? तुम चाहकर भी रोक सकते हो कि उसको? है ना, लिनियर डीएनए असल्याचा हा काय आहे? एक ड्रॉबॅक आहे. समजतंय? गोष्ट कळतीये? काय डाऊट आहे पर्यंत? ओके, हा. म्हणून काही सेल्स कशामध्ये जातात? येस, कशामध्ये जातात? G0 फेज मध्ये. सिनेसिस. तो म्हणतो आता मला डिवाइड करायचं. मी जर आता डिवाइड केलं तर काय होईल? एक महत्वाचा जीन आता मला इस संसार के मोह माया से क्या होना है? यस, दैट इज द थिंग. गोष्ट कळतीये? ओके, चलो नोट डाउन करायचंय.